राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर आता सर्वांचं लक्ष लागलंय ते मुंबईचं महापौर पद कुणाला मिळणार याकडे। जी मुंबई महानगरपालिका मिळवण्यासाठी एकीकडे भाजप शिंदे आणि दुसरीकडे ठाकरे बंधूंनी जीवाचं रान केलं होतं। यामध्ये भाजप शिंदेंना यश मिळाल्यानंतरही महापौर पदाच्या आरक्षण सोडतीमुळे एक ट्विस्ट आलाय। तो ट्विस्ट म्हणजे भाजप शिंदेंना बहुमत असूनही सत्तेबाहेर असलेल्या उद्धव ठाकरेंना संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली। हे प्रकरण नेमकं काय जाणून घेऊ सविस्तर। मुंबई महापौर पदाची निवड आता फक्त निवडणुकीनंतरची औपचारिक बाब राहिलेली नाही, तर आरक्षणाच्या सोडतीने सत्तेची दिशा बदलण्याची वेळ आली आहे। गुरुवारी 22 जानेवारी रोजी मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरील परिषद सभागृहामध्ये सकाळी 11 वाजता 29 महानगरपालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर होणार आहे। या एका प्रक्रियेवर मुंबईच्या सत्ता समीकरणाचा भविष्यातील आराखडा अवलंबून असल्याचं चित्र आहे। नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोडतीकडे सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागलंय। याचं कारण स्पष्ट आहे। मुंबई महापौर पदाचे आरक्षण जर अनुसूचित जमाती म्हणजे एसटी प्रवर्गात गेलं तर सत्ताधारी भाजप शिवसेना महायुतीकडे बहुमत असूनही महापौर पदासाठी योग्य उमेदवार नसणार आहे। याच वेळी सत्तेबाहेर असलेले उद्धव ठाकरे यांच्या गटाला अनपेक्षित राजकीय संधी मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते। त्यामुळे सुरुवातीला पाहूयात एसटी आरक्षणामुळे महायुतीची कोंडी का झाली। तर महानगरपालिकेतील विद्यमान संख्याबळ पाहता भाजप शिवसेना महायुतीकडे एसटी प्रवर्गातील एकही निवडून आलेला नगरसेवक नाही। या उलट एसटी साठी राखीव असलेल्या प्रभाग क्रमांक 53 आणि 121 मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांचे जितेंद्र वळवी आणि प्रियदर्शनी ठाकरे हे विजयी झाले आहेत। त्यामुळे एसटी आरक्षण पडल्यास ठाकरे गटाचा महापौर बिनविरोध निवडून येण्याची शक्यता बळावली आहे। त्यामुळे ही शक्यता सध्या सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरते। सत्तेचं अंकगणित हाताशी असतानाही महापौर पद विरोधकांकडे जाण्याची भीती महायुतीच्या अंतर्गत चर्चांना धार देते। दरम्यान सरकारकडून शिंदे आणि भाजपला दिलासा देणारा मुद्दा म्हणजेच महापौर पदाचे आरक्षण चक्राकार पद्धतीने काढले जाणार आहे। या प्रक्रियेनुसार सुरुवातीला खुला प्रवर्ग निश्चित केला जाईल आणि त्यानंतर पुढील आरक्षणे ठरतील। त्यामुळे यंदा लगेचच एसटी आरक्षण येण्याची शक्यता कमी असल्याचा दावा महायुतीकडून केला जातोय। मात्र राजकीय जाणकार वेगळंच चित्र मांडत आहेत। त्यांच्या मते नियम जरी स्पष्ट असले तरी सोडतीचा क्रम बदलला तर राजकीय समीकरण एका क्षणात उलटू शकतात। दुसरीकडे एससी आणि ओबीसी आरक्षणामध्ये फारसा संघर्ष नाही। त्यामुळे अनुसूचित जाती म्हणजे एससी किंवा इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी आरक्षण पडल्यास मात्र सत्ता संघर्षाची तीव्रता कमी राहील। याचं कारण म्हणजे भाजप असो, शिवसेना, ठाकरे गट, मनसे, दोन्ही राष्ट्रवादी या सर्वच आघाड्यांकडे प्रवर्गातील नगरसेवक उपलब्ध आहेत। त्यामुळे या दोन प्रवर्गांमध्ये महापौर पदाबाबत फारसा राजकीय पेच निर्माण होणार नाही। त्याचबरोबर एससी प्रवर्गातील प्रभावी नगरसेवकांची संख्या ठाकरे गटाकडे अधिक आहे। ही बाब त्यांच्या आत्मविश्वासात आणखी भर घालणारी ठरते। आणि याच दरम्यान राजकीय वर्तुळामध्ये निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यापासून उद्धव ठाकरे यांच्या भाषणात दिसणारी संयमित पण सूचक भाषा अनेक अर्थाने घेतली जाते। त्यांनी केलेल्या वक्तव्यांमध्ये देवाच्या मनात असेल तर अशा वाक्यांमागे दडलेली राजकीय अपेक्षा आजच्या घडीला अधिक ठळकपणे जाणवत आहे। सत्तेपासून दूर असतानाही महापौर पदाची संधी चालून येणं हे ठाकरे गटासाठी केवळ पदप्राप्ती नसून राजकीय पुनरुज्जीवनाचे संकेत मानले जात आहेत। त्यामुळे गुरुवारी होणारी आरक्षण सोडत म्हणजे केवळ नावांची चिठ्ठी नाही, तर एक सोडत आणि अनेक शक्यता ज्या मुंबईच्या सत्तेचा कौल ठरवतील अशा आहेत। त्यात महायुतीला चक्राकार पद्धतीचा आधार आहे, तर ठाकरे गटाची आशा एसटी आरक्षणाच्या शक्यतेवर टिकून आहे। त्यामुळे शेवटी प्रश्न तोच राहतो की महापौर पदाचा निर्णय लोकशाही बहुमत ठरवणार की आरक्षणाची चिठ्ठी। उत्तर काही तासातच समोर येईल, पण या उत्तराचे पडसाद मुंबईच्या राजकारणात दीर्घकाळ घुमत राहतील एवढं नक्की। त्यामुळे मंडळी, या आरक्षण सोडतीबाबत तसेच मुंबईच्या महापौर पदाबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला नक्की फॉलो करा। धन्यवाद।